आम्हा इथं बसलाय का तुम्ही? मी तुम्हालाच पाहून आले कुठं गेले म्हणून. आम्हा लगेच एर आला हो तुले. काका भेटला हो एरामध्ये. अहो तेच पाहून आली काका आला तर म्हणलं पाहतो. काका आला तर इथे घेऊन बसले त्यासाठी आणि पेटीत भरून ठेवून देतो. अहो भरपूर करून काय ठेवतं पेटीमध्ये. देऊन देणं कोणाला लागत असेल तर. कायले देऊ कोणाला मी? अहो मला लागत नाही का? मी आपला वापरीन नाही का आता समोर कोणाच्या घरी लग्न राहील तर मला द्यायला येईन. त्याच्या घरी का मागत जाईन का पैसे खर्च करीन मी? नाही बरोबर आहे बरोबर आहे. मी काय म्हणतो त्या मोठ्या नंदीनं काय दिलं? अहो ते एवढी बदमाश आहे तिनं का दिलं सांगू तुले. 150 रुपयाची साडी दिली आणि ते 100 रुपये शर्ट पॅन्ट पीस दिली. मग नवरा शर्ट पॅन्ट 100 रुपये शिव मी. हा 300-400 रुपये शिलाई झाली आणि 100 रुपये पीस शिव विचार दिले. हो का बदमाशा होती तर मग आणि ते मी काय म्हणतो त्या लहान नंदीनं का दिलं? लहान तर काही विचारू नको. ते तर एवढी बदमाश सांगू येईल सांग. त्याच्यापेक्षा 75 रुपयाची साडी दिली हो का आणि 50 रुपयाचं शर्ट पीस दिलं तिनं. बापा आणि मी काय म्हणतो त्या भावानं का दिलं? अहो मा भावानं का तो बिचारा गरीब आहे. असे तरी आपले रोज मजुरी करते ना आपले पोट भरते. त्याच्या ऐकतीनुसार त्याला जे वाटलं ते घेऊन आला तो. त्याच्या मनातून दिलेली साडी आहे ती. मनातून दिलेले कपडे त्याचे पैसे कसे नाही पाहायला लागत. बिचाराने दिलं ना. नाही तर दिलं नाही. घरी आता नाही आला माझ्या घरी. चलो मा येतो मग मी पाहतो आपला एर. चलो बाई. अहो तिला कुठं घेऊन नाही हो तिला न्या लागन ना. लाडू बांधायचे आहे ना. लाडू कोण बांधन? नाही तिला घेऊन जातो. लाडू बांधायचे आहे. लय बदमाश आहे हो हे. हा तिच्या भावानं दिलं तर चांगलं आहे म्हणते आणि नंदीन दिलं तर खराब आहे म्हणते. खरं नाव बोलत हो ना नाव उठून आली. बदमाश आहे भोसडीची.